महापौर, उपमहापौर, आयुक्त, कालपासून आपण पाहतोय म्हणजे इतिहासामध्ये नोंद व्हायला पाहिजे. म्हणजे 74 आणि 75 वरती जी चर्चा चालली आहे आणि सूचना विषय UDCPR, URS या विषयावरती चर्चा चालली आहे की असं ती चर्चा होता होता हे सभागृह बिल्डर आहे का काय असं कुठं कुठं वाटायला लागलं. म्हणजे विषय काय आला, विषय कुठल्या कुठे निघायला लागला, तर या गोष्टी जर पाहायला गेल्यानंतर लगेच एखादा सदस्य उभा राहतो, एवढा FSI, एवढा करोड, एवढे या सर्व गोष्टीचा तिथे हिशोब द्यायला लागतं. मला समजलं नाही की विषयावरती आपण बोलायला पाहिजे, पण विषय सोडून प्रत्येक कुठे कुठे आता आम्ही पण तिसरी टर्म आहे माझी, पण सेकंड टर्मला मी पण स्टँडिंग कमिटी राहिलो, 5 वर्ष अपोजिशन राहिलो, आता परत अपोजिशन लीडर आहे. पण बघतोय की या सभागृहामध्ये काय गोष्टी अशा असतात की या ठिकाणी बोलत असताना काल आमच्या इथून बोललं गेलं की आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, तर तिथून पण बोललं गेलं आमचे मुख्यमंत्री आहेत. ते मी चाललंय काय, हे चाललंय काय? इथं मुख्यमंत्री आहेत, इथं उपमुख्यमंत्री आहेत, मग चाललंय कशाला झगडत बसलोय आम्ही? याचं पण कधी कधी काय गोष्टी ध्यानात येत नाही. म्हणजे हे चाललंय कशासाठी चाललंय? एक विषयासाठी एवढा URS साठी एवढे गोष्टी चाललेल्या आहेत. हे मग मला वाटते का प्रत्येकाचे युगाहट होते का काय? प्रत्येक जण सदस्य बोलत असताना मग पॉइंट ऑफ ऑर्डर येते, मग त्याच्यामध्ये कोणाचा युगाहट होतो, कोणाचा युगाहट होत नाही. शिवराम बोलल्यानंतर मला वाटतं उपमहापौर पॉइंट ऑर्डर बोलले, ह्याच्यातून काहीतरी शिकायला मिळते. 15 बोलले ना, काहीतरी शिकायला मिळते. त्याला काउंटर चेक देतात ना, ते देतात असताना ह्यांनी काय शब्द काढले, त्यांचे काय शब्दकोश येतात, त्याच्यामध्ये 243 आला, 14चा अमेंडमेंट आला, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी येत आहेत. पुढे चांगल्या गोष्टी आल्या तर ते घेण्यासारखं आहेत, घेऊ नये याच्यामधला तर तशातला प्रश्न नाही आहे. या ठिकाणी आपण आता आमच्या भोईर साहेबांनी 12चा पूर्ण ठराव वाचून दाखवला. 2007चा UDCPR तो दाखवला. हे आपल्या सभागृहातच घडलेत ना या सर्व गोष्टी, त्या सभागृहाच्या तर बाहेरच्या नाही आहेत. मग त्याच्यामधून काय आपण आउटपुट मिळाला, त्याच्यावरती जात जात आपण आता 26 पर्यंत यायला पाहिजे. त्या ठिकाणी आपण कोणी यायला मागत नाही. सर्वांचा युगो हट होत चालला. कोण बोला सिडकोचं नियोजन चुकीचं आहे. मला नाही माहित, मी पण सिडको 10 वर्ष डायरेक्टर राहिलो. सिडकोचं नियोजन काय चुकलं हे मला कधी कधी मला पण नाही समजलं. विषय या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा आला, या ठिकाणी विषय आला LIG, दुसऱ्या सेक्टरचा विषय आला, पण मी बैठेकर वगैरे सर्व विषय आला. या ठिकाणी इथं माझी बहीण बसलेली आहे, भारतीताई आहे, रवी आहे, की नरेंद्र असेल, शशिकांत शिंदे असतील किंवा मी असेल, माथाडीसाठी काय काय करायला लागलं, काय नाही करायला लागलं हे मला माहिती आहे. भुलाशेठ पण होते त्यावेळेस काही काळ आमच्या बरोबर. म्हणजे माथाडीसाठी यांनी काय केलं ना अशातला प्रकार नाही आहे. घरांचा एक कॅटेरिया दिलेला होता. माथाडीने काय घरं मागितलेली होती, जी जशी जशी पूर्तता करत गेले तसे तसे कुठे कमी पडत गेले, तसे तसे एरिया वाटत जायला गेले, तसे तसे घरं देत देत गेले. मग घरं नाही राहिली तर मग ओटल्यावरती आलं. ओटल्यासाठी आता माझ्या इथे शंकर मोरे इथं नाही आहे. शंकर मोरेला इतिहास माहिती आहे, नारायण शिंदेला इतिहास माहिती आहे, रवीला इतिहास माहिती आहे, शशिकांत शिंदे असेल, नरेंद्र भाऊ असेल आमचा,
आम्हाला या उठल्यांचा इतिहास माहिती आहे. हे सर्व वाटप जेव्हा जेव्हा माथाडींचा जेव्हा जेव्हा अजून पण माटुंग्याचा का आपला हा विषय अजून पण पेंडिंग आहे. अजून आता होत चालाय ना ते झालं नरेंद्र करतोय त्याच्या मागे. या सर्व गोष्टी ह्या होत चाललेल्या होत्या. खरं पाहिलं तर या ठिकाणी विषय फक्त सिम्प्लेक्सचा आला आणि सिम्प्लेक्सला क्लस्टरचा टॉप मुवमेंट आला. या ठिकाणी काल सूरज बोलला ऋषी माझा मित्र आहे, हा माझा पुतण्या आहे. तुम्हाला जर विचारलं असं तर आता सूरजने 2-2 माथाडीवाल्यांना 2-2 घरं दिली. हा दिले ना, मी कुठं बोलतो, कारण तू बघितलेस तिथं स्लॅब कसं 2-2 घरं दिली ना सूरजने. काल बोलला ना सूरज, इथं स्पष्टच बोलला. कारण ते सूरजने पाहिले तिकडे किती स्लॅब कोसळले. आम्ही पण रात्री आलो होतो, किती लोक त्याच्यामध्ये गेली हे सूरजने पाहिलेलं आखोते का. रात्री काय काय परिस्थिती करून लोकांना कुठल्या हॉलमध्ये ठेवलं होतं. आत्ता ते सूरजचं हॉल वगैरे आत्ता नवीन तयार झालं, तर त्यावेळेस जुन्या हॉलमध्येच कुठेतरी आपण लोकांना ठेवलेले होते. सूरजने बघितला तर त्यावेळेस सूरज अजून हा सिम्प्लेक्सचा विषय अजून संपलेला नाहीये. त्याला आता क्लस्टर लागू झालाय. अजूनही देऊ शकतो सूरज तिथे जाऊन. शेवटी स्वेच्छा आहे तिथे. शेवटी जर कोणी लोक जर बोलले नाही आम्हाला तुमचं नाही परवडत, आम्हाला आमचं परवडतंय, द्या ना त्याने त्याच्यातून. माझी ताई बोलली की सिडकोच्या मार्फत व्हायला पाहिजे, अडवलं नाही कोणी. ताईचं पण म्हणणं बरोबर आहे. कष्ट, कारण तिला माहितीये की ताईला की काय कष्ट घ्यायला लागले हे सर्व गोष्टी आणण्यासाठी, सिम्प्लेक्स बनवण्यासाठी. मला माहिती इथं आता सभागृहामध्ये माझा मित्र संजय अंकल नाहीये, तो आपल्यामध्ये नाहीये, त्याला श्रद्धांजली अर्पण करतो. तो सभागृहामध्ये नाहीये. ते एक सिम्प्लेक्स बांधत असताना संजय अंकल तर पूर्णपणे तिथं सप्लाय बिप्लाय सर्व गोष्टी तिथे संजय अंकलच करत होता. तिथला नेतृत्व पण संजय अंकल करत होता. म्हणजे ते ताईनी बोलले त्याच्यात काही चुकीचं बोललेलं नाही, कारण ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी धडपड त्यांची होती. घरं 2004 साली पोझिशन दिले. 4ला पोझिशन दिल्यानंतर 9ला स्वतः तिथं फडणवीस साहेब आले होते. स्वतः मी होतो तिथं, फडणवीस साहेब आले होते तेव्हा. त्या 9ला ज्यावेळेस फडणवीस साहेब नरेंद्रला त्याच्याबद्दल आत्मीयता, नरेंद्रला माथाडी लोकांबद्दल कोणी बोललं, त्यांच्या बंधूंबद्दल, माथाडी बंधूंबद्दल जर कोणी काय बोललं आणि मराठा समाजावर काय बोललं तर तो पेटून उठतो. काल परवा त्यांनी त्या महामंडळाचा राजीनामा देण्याचं पण त्यांनी हे केलं, कारण इथं अन्याय होते तिथे अन्याय होतो. काय माझं म्हणणं आहे, आपल्याला अजून आपली वेळ गेलेली नाहीये. सांग आता तू उद्या, आणि आता आपण कुठं कमी पडलो हे पण पाहायला पाहिजे. तिथं आपलं हे होतं सिम्प्लेक्स म्हणजे माथाडी वर्ग. आज मला माहित नाही तिथं माथाडी वर्ग किती राहिला आणि किती लोक बाहेर तिथे येऊन वस्ती झाली. सर्वीकडेच ती गोष्ट. ते माझं म्हणणं अजून वेळ नाही गेले, अजून आपली लोक आहेत. काही लोकांचं म्हणणं होतं की जास्त घरं होतील, यांना मोठं घर भेटलं पाहिजे. करा प्रयत्न. लोक आपले येतात तर आपल्याला स्वेच्छेने लोक जर तयार होत असेल तर त्यांनी करावं ना, आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. पण उठसुट्ट्या मूळ मुद्द्यावर त्यांना जे क्लस्टर त्यांचा झालेला आहे, मंजूर झालेला, त्याच्यावर का आपण हे करावं, माझं हे म्हणणं आहे. सिडकोनी जर करायचं असेल तर हाय आपल्याकडे. उद्या नरेंद्रनी, तुम्ही जर रवी तुम्ही जर गेलात बोललात तर सर्वजण बोला तर उद्या सीएम साहेब करतील ना. ना होणार आहे अशातली कुठली गोष्ट नाही आहे. पण एखादी गोष्ट मंजूर झाली आहे, तिथपर्यंत आले, अजून भरपूर काही वेगवेगळ्या गोष्टी घडतात. जर तुम्ही आपल्या लोकांना जर सांगितलं, सर्व आपलीच लोक आहेत, सेल्फ डेव्हलपमेंट करा, सेल्फ डेव्हलपमेंट करतील लोक. पण त्यांना 400 काय 500 काय, त्यांना 2 घरं काय 3 घरं सुद्धा भेटतील. पण आपण त्या गोष्टीत जायला पाहिजे.
काल एवढा दिवस होते कस निघत चाललाय की बाबा हे काय चाललंय, काय काय समजायला या ठिकाणी मार्गच नाही उरले. सर्वजण बोलतात. आता जेडी सुतार बोललं तर सुतार साहेब बोलले तशी परिस्थिती का विरोधी पक्षाने त्याला काय बोलायला ठेवलंय का नाही? बोलण्यासारखं भरपूर आहे. आणि विषय हा सर्वसामान्य जनतेचा आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की कोणावरती अन्याय नाही व्हायला पाहिजे. त्या नेतृत्व करतात, त्या पोटतिरकीने बोलत होत्या. प्रत्येक जण इथं प्रत्येक जण त्याच्यातून जाणार आहे. गावड्यांचं पण मला माहिती आहे. त्यांचं गावड्यांची पण परिस्थिती मला माहिती आहे, त्यांच्या सोसायटीची पण परिस्थिती मला माहिती आहे. मी आखोदेखा बघितले, मी आखोदेखा ते ऐकले. दोघांच्या वडील आणि मुलगीच्या दोघांच्या यांच्यामध्ये बसून मी ऐकले. प्रत्येकाचं दुखणं आहे. पण ते कुठं असं वर्मी लागायला नको कोणाच्या. नव्या मुंबईच्या डेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये आम्ही विरोधात नाहीये. आम्हाला पण वाटतं सर्व गोष्टी व्हायला पाहिजे. आज आपण MIDCच्या भागाकडे बघितलं गेल्यानंतर उद्या 180 हेक्टरचा आम्ही झोपडपट्टीवासियांचा विषय येणार आहे. आता तो काय येईल, काय कोण सेल्फ डेव्हलपमेंट करेल. जर समजा बावनकुळेने आम्हाला जागा दिली तर आम्ही सेल्फ करू. उद्या शासनाने ठरवलं तर क्लस्टर लागू होईल. काय होऊ शकतं? कारण उद्या सुधाकरने ठरवलं तर सेल्फ करू शकेल तो. मी ठरवतो मी क्लस्टर करू शकेन. शेवटी त्या ठिकाणी त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची स्वेच्छेने सर्व गोष्टी घडतील. त्या विजय चौगुले बोलेल म्हणून घडणार नाही. या गोष्टी करत असताना, या गोष्टी घडत असताना फार वेळ जातो या सर्व गोष्टीला. आता शिवराम बोलला कोपरखैरण्याच्या ठिकाणी 177 लोकांचे आता तिथे 450 वाढले, 450 झाले. म्हणजे 17 ते 51 म्हणजे 60% लोक त्या ठिकाणी 70-80% लोक वाढली गेली. हे शहर आहे वाढत राहणार. मला वाटतं की उद्या जर समजा माथाडी, जिथं जो माझा माथाडी बंधू राहतोय, त्याचा जर एक फ्लॅट असेल आणि त्याची कॅपॅसिटी वाढली असेल, मुलं कोण चांगले असेल, बजेट त्यांचं वाढलं असेल, तर उद्या तो मोठा फ्लॅट घेऊ शकेल. शेवटी इथं कोणीतरी सांगितलेलं BK म्हणजे आपल्या कुटुंब नियोजनाच्या पद्धतीने जर आपण कोणाला थांबायला गेलो तर ह्या गोष्टी थांबणाऱ्या नाहीत. पिढीनं पिढी वाढत जाणार आहे. म्हणून ही लोकसंख्या वाढली की निवाऱ्याची गोष्टी पण सुद्धा वाढणार आहेत. सुविधा पण त्या ठिकाणी वाढणार आहे. सुविधेचा लोड सुद्धा आपल्यावरती येणार आहे. काल पाण्याचा विषय होता, तर काल आयुक्त साहेब बोलले की या ठिकाणी रसायनीच्या डॅम मधून आता 50 MLD पाणी आपल्याला पाताळ गंगाच्या त्या ठिकाणी 50 MLD पाणी मिळणार म्हणून त्यांनी सांगितलं. उद्या आपला 500 MLDचा ते पण त्यांनी ते पण सांगितलं. म्हणजे नियोजन हे होणार आहे. या नियोजन होत असताना आज 6 महिने आम्हाला झालेत. 5 वर्षात ते नियोजन का लवकर नाही पूर्ण होऊन 5 वर्ष तर लागतील. तसा हा डेव्हलपमेंट व्हायला पण समजा यांचा क्लस्टरचा डेव्हलपमेंट व्हायला पण त्याला पण 5 वर्ष वेळ जाईलच. 4-5 वर्ष कुठल्याही डेव्हलपमेंटला मोठा जर प्रपोजल आला तर वेळ जाईलच. आणि इथं कोणाला अडवलेलं नाहीये. मला वाटतं की फडणवीस साहेबांनी दरेकरांच्या माध्यमातून एक सेल्फ डेव्हलपमेंटसाठी त्यांनी चांगलं चालवलंय. मुंबईमध्ये चांगलं चालवलं. त्यांनी कितीतरी सोसायटी त्यांच्याकडे अप्रोच झाल्यात. ते स्वतः फायनान्स करतात. त्यांच्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ते स्वतः फायनान्स करतात. ते स्वतः पैसे त्या ठिकाणी देतात आणि सेल्फ डेव्हलपमेंटला. आपल्या इथं पण काही लोकांचे प्रयत्न चाललेले आहेत. नाही चाललेले तर अशातला प्रकार नाही आहे. मला एवढंच सांगायचंय की बघा, आज आम्ही आता 12/2007 जो सभागृहामध्ये भोईर साहेबांनी तो दाखवून दिला. हे शेवटी शासन, आम्ही आमचे प्रयत्न करणार, आम्ही पाठवणार. शेवटी ठरवणारं शासनच आहे आणि शासनाच्या माध्यमातूनच घडणार आहे. इकडे मुख्यमंत्री साहेब आहेत, नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. या गोष्टी करण्यापेक्षा, झगडण्यापेक्षा मला काय वाटतं की तिथपर्यंत जाऊन बसा ना. महापौर मॅडमनी पण पत्र दिलंय. तर या सर्व गोष्टी होत असताना फक्त त्या एका प्रोजेक्टला विरोध का?
आम्ही बाकीच्या सर्व गोष्टीत आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आमचं म्हणणं नाही. पण जर त्या प्रोजेक्टला विरोध करत असाल तर आम्ही विरोधाला विरोध करणार आहोत. आणि याच्यामध्ये भरपूर चान्सेस आहे. म्हणजे जसं सूरज बोलला, सूरजला तिथे जाऊन लोकांना हे करू शकते, भारती ताई जाऊन तिथे जाऊन बोलू शकते की नाही बाबा तुम्हाला कमी मिळतंय, आपण जास्त जास्त भेटण्यासाठी प्रयत्न करू, आपण सिडकोमध्ये जाऊ, सिडकोकडनं आपण मागून घेऊ, करून घेऊ. अशा पद्धतीने होणार हे प्रोजेक्ट आहे. पण जाणून बुजून जर कोण आपण जर बोलेल का नाही हे व्हायलाच नाही पाहिजे, मेजॉरिटीच्या जीवावर जाऊन करायला बघत असतील तर ह्या सर्व गोष्टीला आमचा विरोध असणार आहे. मी एवढंच बोलतो मॅडम. आणि हा जो सिम्प्लेक्सचा जो विषय आहे तो कुठल्याही परिस्थिती व्हायला पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत.